नमस्कार, मी श्वेता. मराठी शो .com मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या शोच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सेलेबना भेटत असतो. त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे सिक्रेट सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. असाच एक खास सेलेब आज माझ्यासोबत आहे, ज्याने आपल्या अभिनयानेच नव्हे, तर आपल्या गालावर पडणाऱ्या गोड खळीने सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला मोहित केलंय. येस, डिम्पल बॉय, महाराष्ट्राचा सुपरस्टार निखिल राऊत सध्या माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी आपण निखिलचं स्वागत करूयात मराठी शो .com मध्ये. निखिल, तुझं मनापासून स्वागत आहे. हॅलो, हाय, थँक्यू सो मच. खूप छान इंट्रोडक्शन करून दिलं. बरं, मोहित नाही, सॉरी, खरं तर निखिल म्हणजे मोहित हे कॅरेक्टरच इतकं प्रभावी आहे की कधी कधी लक्षातच येत नाही की आपण निखिलजी बोलतोय की मोहितजी बोलतोय. सो ही मोहितची जादू म्हणायला पाहिजे की निखिल विसरून मोहित माझ्याही तोंडात आलं. सगळ्यात पहिले म्हणजे खळीबद्दलच मला मेन बोलायचंय की खरंच ही गालावर पडणारी खळी जी आहे ही खरंच खरी आहे का? हो, अर्थात खरी म्हणजे जन्मापासून आहे ती. आणि कुठलीही सर्जरी, प्लास्टिक सर्जरी किंवा आणखीन कुठली सर्जरी करून किंवा लहानपणी पडलो आणि खड्डा पडला असं काही झालेलं नाहीये, किंवा खेळा घेऊन वर्षानुवर्ष ती कोरली असंही काही झालेलं नाहीये. ती खरी आहे. आणि तो एक USP आहे निखिल राऊतचा, असं आपण समजूया. अगदी बरोबर. जसं निखिल राऊत याला आम्ही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलेलं आहे. खट्याळ, खोडकरपणा ना तो प्रत्येक भूमिकेत कुठे ना कुठेतरी दिसून येतो. सो मला असं जाणून घ्यायचंय खरं तर, निखिल लहानपणापासूनच असा खट्याळ, खोडकर आहे का? हो, हो, हो. कुठेतरी मी स्वतः एक खोडकर स्वभावाचा, खट्याळ स्वभावाचा असं असल्यामुळे कदाचित माझ्या काही भूमिकांमध्ये माझ्यातला निखिल सुद्धा कुठेतरी उतरत असावा. अर्थात मी ती भूमिका करताना एक माझा फ्लेवर त्या भूमिकेला असावा, म्हणून सुद्धा कधी कधी जाणून बुजून तो खट्याळपणा किंवा तो खोडकरपणा त्या भूमिकेत ठेवतो. एक निखिलचं वैशिष्ट्य काय, तर तो खट्याळपणा असावा त्या एखाद्या कॅरेक्टरमध्ये, जर त्या भूमिकेची गरज असेल तर. अन्यथा मी तो ठेवत नाही. पण मुळातच मी स्वतः खोडकर स्वभावाचा, खट्याळ स्वभावाचा लहानपणापासूनच असल्यामुळे तुम्हाला तो दिसताना तसं दिसत असेल, किंवा तशा पद्धतीच्या भूमिका मी जास्त केल्या असतील कदाचित. मग या खट्याळ आणि खोडकर स्वभावामुळे लहानपणी घरी खूप वेळा शाळेतनं चिठ्ठी आली असेल, नाही? हा, हो. शाळेत असताना पण मी खोड्या करायचो, खूप खोड्या करायचो. मला आठवत आहे शाळेतला एक किस्सा. आमच्या शाळेत साधारण रंगपंचमी जवळ आली की शाळेच्या बाहेर कुठेतरी, प्रत्येक शाळेच्या बाहेर एक छोटीशी हातगाडी असते, ज्याच्यावरती गोळ्या, बिस्किट, भेळ, बोरकूट, अशा अनेक ज्या गोष्टी, लिमलेटच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या, किंवा आणखीन काही मुलांना सवयी असतात की ती भाजलेली माती वगैरे असं सगळं सगळं तिथे मिळत असतं. अशा त्या गाडीवर फुगे सुद्धा मिळतात. तर रंगपंचमी किंवा होळी जवळ आली की ते फुगे तिथे मिळायचे. आणि मी कधी पॉकेट मनी मधून, माझ्या जवळ असलेल्या पैशांमधून मी ते फुगे विकत घ्यायचो. शाळेच्या पाण्याच्या टाकीमध्ये जाऊन ते फुगे भरायचो आणि माझ्या बॅग मध्ये ठेवायचो. आणि मधल्या सुट्टीत कुठेही जाऊन कोणावरही ते पाण्याने भरलेले फुगे फोडायचो. एकदा असं घडलं की माझा एक मित्रच होता. आमच्या आम्ही वाद्य, मी सकाळी प्रार्थनेला सुद्धा मी असायचो. शाळेच्या प्रार्थना जी रेकॉर्ड, म्हणजे रेकॉर्ड मधून प्रत्येक वर्गामध्ये ऐकू येते, तर त्या प्रार्थनेला पण मी कधी कधी असायचो. तर त्या प्रार्थनेमध्ये आमचा एक मित्र तबला वाजवायला होता. तो माझा मित्रच होता, पण तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. आणि तो 10वी होता, 10वी तुकडी वगैरे, असा तो स्कॉलर असाच तो होता. आणि एकदा मी त्यालाच जोरात तो फुगा फेकून मारला होता. आणि त्यांनी कंप्लेंट केली होती माझी आमच्या सरांकडे की यांनी माझ्या अंगावर फुगा फोडला आणि माझी पूर्ण शर्ट, पॅन्ट ओली झाली. आणि मग मला त्या दिवशी खूप छड्या खायला लागल्या आमच्या सरांच्या.
आणि दिवसभर दिवसभर अंगठे धरून उभं केलं होतं वर्गाबाहेर. तर ही एक छोटीशी आठवण म्हणून मला सांगता येईल. अशा अनेक गमती जमती मी शाळेत असताना सुद्धा करायचो. हे झालं शाळेचं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर मग तर अजूनच खोडकरपणा वाढला असेल. म्हणजे आम्हाला जसं मोहित आणि मोमो हे एकमेकांच्या मागे पुढे दिसतात, त्यांची पप्प्या वगैरे दिसतात. सो कॉलेज लाईफ मध्ये निखिलच्या आयुष्यात किती मोमो होत्या? नाही नाही नाही. कॉलेजमध्ये निखिलच्या आयुष्यात मोमो नाही आल्या फारशा. याचं कारण असं की मुळात शाळा संपल्या ऍडमिशन व्हायच्या आधीच मी पुण्यामध्ये पुरुषोत्तम करंडक नावाची एकांकिका स्पर्धा असते. 10वी पास आउट झाल्या मी ऍडमिशन व्हायच्या आधीच मॉडर्न कॉलेज कला वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुण्याला त्या कॉलेजसाठी तालमी सुरू केल्या होत्या एकांकिकेच्या. माझं ऍडमिशनही नव्हतं झालं. जे सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन होतं तसं माझं ऍडमिशनही नव्हतं झालं. पण मी तालमी सुरू केल्या होत्या एकांकिकेच्या. त्यामुळे माझं 11वीचं वर्ष 12वीचं वर्ष असं सलग फक्त स्पर्धा करण्याकरता कॉलेज अटेंड केलं असं म्हणावं. आणि तिथे सुद्धा मी माझी अभिनयाची आवड आणि ती सगळे ते छंद माझा तो मी जोपासत होतो. त्यामुळे फार कमी वेळा मी कॉलेज लाईफ तसं जसं तुम्ही म्हणताय तसं ते मी एन्जॉय केलं असेल फार कमी वेळा. अर्थात अशा अनेक मोमो मागे लागल्या होत्या. पण मी काही कोणाच्या मागे गेलो नाही. कारण त्यावेळेस थोडस आर्थिक बाजू घरची सुद्धा सांभाळणं महत्वाचं असल्यामुळे फार कॉलेज असं अटेंड करता आलं नाही मला. आणि मग पूर्ण वेळ नोकरी आणि इतर काही गोष्टींमध्ये स्वतःला गुंतून घ्यायला लागलं. पण मोमोज भरपूर होते. मोमो खूप आल्या मागे कॉलेजच्या काळात सुद्धा. जसं तू सांगितलं म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा तू तुझ्या घरच्या बॅकग्राऊंड बद्दलही त्या दरम्यान आम्हाला कळलंच होतं. मधला काही काळ असा होता की दूध वाटपाचं सुद्धा तू काम पुण्यात केलंस. सो आता जर तो काळ आठवला तर काय वाटतं? मगाशी म्हणालो कॉलेजला असताना मला कॉलेज लाईफ तसं एन्जॉय करता आलं नाही. त्याचं कारण असं होतं की मी कुरिअर बॉय म्हणून काम करतो किंवा मी ऑटोमोबाईलच्या दुकानात काम करत होतो किंवा मी कुठेतरी प्युरिफायर विकत होतो. सो जे मिळेल पडेल ते काम करत घराला हातभार लावणं आणि त्या व्यतिरिक्त स्वतःची अभिनयाची खाज अक्षरशः ती भागवणं हे सगळं मी त्या काळात करत असल्यामुळे ते कॉलेज लाईफ थोडस एन्जॉय करणं राहून गेलं. आणि मागे वळून पाहताना असं वाटतं की यार छान मस्त थोडीशी कुठेतरी एक अचिव्हमेंट आपण काहीतरी केली आयुष्यात त्याचं समाधान मला मिळतं. आणि किस्सा असा होता की हिवाळ्याचे दिवस होते आणि त्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला तर माहितीये थंडीत सकाळी जे पेपर माझे मित्र असतील किंवा दूध टाकणारे माझे मित्र असतील यांना किती त्रास होत असतो हिवाळ्याच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात. तरी सुद्धा आपल्या घरी दूध येतं पेपर येतं. आपण काय घडलंय दिवसभरात काल हे आपण वाचत असतो आणि दूध घेऊन चहा घेऊन आपण दिवसाची सुरुवात करत असतो. पण त्यासाठी जे कष्ट पडत असतात त्या लोकांना ते मी स्वतः अनुभवले. ते एकदा हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडीच्या दिवसामध्ये मी आपलं जॅकेट वगैरे घातलंय पण मी हाफ पॅन्ट 3/4 हाफ पॅन्ट घालून सायकलवर दूध टाकायचो. साधारण 40 ते 50 लिटरचं ते दूध त्या 2 पिशव्या कितीही हेवी झाल्या तरी सुद्धा तुम्हाला सायकल चालवायची. आणि एकदा ती सायकल चालवत असताना पहाटेच्या वेळेत अनेक कुत्री माझ्या मागे लागली. अनेक कुत्रे मागे लागली आणि मी सायकल स्पीडनी चालवतोय आणि ते काही थांबायला तयार नाहीत. आणि शेवटी एका कुत्र्यानी माझ्या पायाचा पोटरीचा चावा घेतला आणि तिथून रक्त यायला लागलं. आणि मी कळवळलो अक्षरशः रडायला लागलो तिथे. पण तरी सुद्धा मी सायकल चालवली आणि एका छोट्याशा गल्लीत आत
घातली आणि त्यांच्यापासून लपून बसलो एका ठिकाणी, एका दुकानाच्या बाहेर. मेडिकल शॉप होतं, पण ते पहाटे बंद होतं. त्या दुकानाच्या बाहेर मी बसलो आणि त्या याच्यावर मी पाणी मारलं. कुठेतरी माझ्याकडचा जो कानाला बांधलेला रुमाल होता तोच काढून त्या पायाला बांधला, रक्त येत होतं. आणि त्याच्यानंतर दूध टाकलं पूर्ण माझं, हिशोब दिला आणि मग जाऊन डॉक्टर औषध घेतलं, इंजेक्शन घेतली त्याच्यानंतर 14. असा तो एक अनुभव मला आठवतोय की ह्या गोष्टी. तर मी कधी पुण्यात गेलो तर त्या दुकानाखाली जाऊन बसतो किंवा जिथे दूध टाकायचो त्या दुकानात जातो. अशा गोष्टी असतात की ज्या मला स्वतःला ग्राउंड लेवलला राहायला खूप मदत करतात आणि स्वतःला बूस्ट करायला खूप मदत करतात. अगदी बरोबर. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर सुद्धा अगदी स्पॉट बॉय पासून ते तू मेन लीड रोल पर्यंत असा तुझा हा जवळपास एक 19-20 वर्षांचा हा पूर्ण प्रवास आहे तो अनुभवलेला आहेस. हा सगळा प्रवास आज तू जेव्हा पाहतोस, तेव्हा ते सुरुवातीचे दिवस आठवतात. तेव्हाचे काही अनुभव सांगशील का? बरोबर. मी चांदा ते बांदा नावाच्या एका कार्यक्रमात, ईटीव्ही मराठीचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मी स्पॉट बॉय म्हणून जॉईन झालो आणि तिथे मी स्पॉटचं सुद्धा काम करायचो आणि तिथे मी को अँकर म्हणून सुद्धा काम केलं. तर सहनिवेदक म्हणून सुद्धा काम मी जेव्हा करत होतो तेव्हा स्वतः ड्रेस इस्त्री करण्यापासून, स्वतःचे कॉस्ट्युम सगळे जे काही असेल ते इस्त्री करण्यापासून, स्वतःचा मेकअप स्वतः करण्यापासून, सेटअप सगळं लावेपर्यंत, सगळ्यांच्या चहा नाश्त्याच्या सगळ्या गोष्टी करेपर्यंतच सगळं काम मी तिथे करत होतो आणि अशी ती सुरुवात झाली. पण मला यात काही गैर वाटत नाही. मला शिकायचं होतं. कुठेतरी ती शिकण्याची धडपड होती. आणि पुढे जाऊन याच क्षेत्रात, अभिनय क्षेत्रातच काम करायचं आहे. हे कुठेतरी मनाशी ठरवलं होतं शाळेतून पास आउट झाल्या. त्यामुळे मी पडेल ते काम करायला घेतलं होतं स्वइच्छेने. म्हणजे तिथे कुणाची जबरदस्ती नव्हती. कारण मी जेव्हा इतर नोकरी किंवा ह्या गोष्टी करत होतो तेव्हा खूप स्वतःचीच मला चीड यायची. स्वतःवरच राग यायचा की तू काय करतोयस? तू चांगला ऍक्टर आहेस. तू कशाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडतोयस? ते सोड, ती नोकरी सोड आणि कर, या फील्डमध्येच काहीतरी कर. त्यामुळे मग काहीतरी करायचं म्हणून मग सुरुवात स्पॉट पासून केली. मग प्रोडक्शन लाईन मध्ये काम केलं. गाभरीचा पाऊस, वळू सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्याचं प्रोडक्शन सुद्धा सांभाळलं आणि मग अनेक मालिकांसाठी, अनेक नाटकांसाठी प्रोडक्शन सांभाळलं. नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेत सहभागी होतो. बॅकस्टेज करायचो. मग या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला शिकण्याकरता गरजेच्या असतात. जिथे आपण म्हणतो की कुठेतरी नाट्यशास्त्रासारख्या अभ्यासक्रमात, म्हणजे तुम्ही जेव्हा पुणे विद्यापीठात किंवा मुंबई विद्यापीठात तुम्ही ऍडमिशन घेता, तिथून MA ड्रामॅटिक्स किंवा BA ड्रामॅटिक्स करता किंवा NSD सारख्या संस्थेतून तुम्ही शिकता किंवा FTI सारख्या संस्थेतून तुम्ही शिकता. तर तशी शिकण्याकरता माझ्याकडे ना फायनान्शियल बॅकग्राऊंड होती, ना माझ्या घरचं कोणी अभिनेता होतं किंवा अभिनय क्षेत्रात किंवा या क्षेत्रात कुठल्या फॅकल्टीमध्ये काम करत होतं. त्यामुळे कुठेतरी माझं मलाच उतरायचं आहे आणि काहीतरी करायचं आहे, म्हणून मग ती सुरुवात झाली आणि मग एक कामांमधून कामं मिळत गेली. जसं तू तुझ्या आतापर्यंतच्या कामांबद्दल सांगितलं, आता तुझ्या आत्ताच्या सीरियल बद्दल बोलूया. जसं तू सीरियलमध्ये मोहित बनून स्वीटूचं आयुष्य थोडंसं अवघड करतो, तिला त्रास देतो, थोडा हैराण करतो. तसंच तू रिअल लाईफ मध्ये सुद्धा तुझ्या को-स्टारचं लाईफ तेवढंच हैराण करतो असं मी ऐकलंय. तर काय कशा पद्धतीने तू छळतोस? तर मी सहकलाकारांना मी उलट कम्फर्ट करत असतो खरं तर कामात. माझ्या कुठल्याही सहकलाकाराला तुम्ही विचारू शकता की माझ्याबरोबर काम करण्याचा त्यांचा अनुभव कसा आहे. हा, पण मी काम करत असताना हसी मजाक, चेष्टा मस्करी, काही टिंगल-टवाळी, कोणातरी खेचणं वगैरे, या सगळ्या गोष्टी चालू असतात की जी वातावरण हलकं ठेवण्याकरता आणि काम करत असताना ती मजा येण्याकरता, त्या कामाची मजा येण्याकरता हे सगळं मी करत असतो.
त्यामुळे नाहीतर त्या सिरियस राहून काम करण्यात काय अर्थ. म्हणून मग कदाचित आणखी शाब्दिक कोट्या मी ज्या बऱ्याच करत असतो सेटवर, कदाचित त्याला माझे सहकलाकार कधी कधी हैराण होत असतील कदाचित. पण मला मजा येते आणि त्यांनाही मजा येत असते. पण आपलं एक सांगायला की नको रे नको रे असं ते होत असतं त्यांचं. मग निखिलचा सगळ्यात जास्त सॉफ्ट टार्गेट कोण आहे छेडण्यासाठी अशा प्रकारे? आता या सेटवर येऊ कशी तशी मी नांदायलाच्या सेटवर स्वीटू आहे, अन्विता. आम्ही प्रचंड धमाल मस्ती करत असतो आणि तीही साधारण माझ्यासारखीच आहे थोडीफार. त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि ह्या सगळ्याला वैतागतो तो म्हणजे आमचा ओम शालू. आम्ही एकत्र आलो की तो वैतागतो. कारण झालं हे आले, हे काहीतरी विनोद करणार, काहीतरी खोड्या करणार, तो वैतागतो. तो खूप शांत असतो सेटवर. बाकी अर्णव आहे म्हणजे चिन्या आहे, काका आहे, रॉकी आहे, मोमो आहे आणि आदिती म्हणजे मालविका. तर ती आमच्या सगळ्यांची स्कूलची प्रोफेसर आहे या स्कूलची. तू तुझ्या सिरियल मधला दादा आणि शकू, मला वाटतं या दोन कॅरेक्टरची मिमिक्री सॉलिड करतोस. सो प्लीज आम्हाला नक्की आवडेल बघायला. नाही रे, मिमिक्री असं नाही, पण करतो आपलं काहीतरी गंमत एकमेकांसोबत काम करताना. मी जसं म्हणालो की काहीतरी आपली गंमत कर, कधीतरी कुठल्या तरी सीन मध्ये मी समोरच्याचा क्यू दिला असेल कदाचित, त्यामुळे ते तुमच्यापर्यंत तुमच्या काय म्हणतात त्याला, खबऱ्यांनी ही बातमी पोहोचवली असेल की मी त्यांची मिमिक्री वगैरे करतो. पण असं काही नाही, दिला असेल एखाद्या वेळेस क्यू, गमती जमती करत असतो. मग आता आता आम्हाला निखिलच्या रूपात शकू आणि दादा दोन्ही बघायला आवडतील. बापरे बाप. शकू म्हणजे शुभांगीताई मला मारतील हे सगळं ऐकल्यानंतर, पण त्या खूप गोड आहेत. आणि शिर्या, अरे काय रे मोहित, अरे मोहित ये ना बस. अगं मालविका, अगं असं काय हे चुकीचं. ओम जाडवा जादू कसं आहेस. तर अशा स्टाईलमध्ये करत असतो. आमची मैत्रीण श्रेया बुगडे ती एक फार छान त्याचं कॅरेक्टर करते, मिमिक करते. आणि दादांची पण एक खास बोलण्याची स्टाईल आहे. कधीतरी मी क्यू देत असताना त्यांच्या शैलीत कधीतरी बोललो असेल त्यांच्या स्टाईलमध्ये की मोहित तुम्ही मला नोकरीवर घ्याल का. आणि अशा स्टाईलमध्ये ते बोलतात. त्यामुळे कदाचित ते तुम्हाला कोणीतरी तुमच्या खबऱ्यांनी कळवलेलं दिसतं. खरंच खरंच खूप धमाल आली. पण जसं मोहितला आम्ही चापलुसी करताना बघितलेला आहे, बॉसची चापलुसी करताना, पण निखिल मात्र फार वेगळा आहे. निखिल रिअल लाईफ मध्ये कसा आहे नेमका? चापलुसी करणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी किंवा आपलं जे एम आहे ते साध्य करण्याकरता वाटेल त्या थराला जाऊन काही गोष्टी करणं, हे मोहितला जमेल, हे मला नाही जमणार. मोहित ही एक वृत्ती आहे. अशा वृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात, काय कुठल्याही क्षेत्रात दिसतात. इव्हन आमच्या क्षेत्रात असतील, इतर कुठल्याही क्षेत्रात असतील, पण ती एक वृत्ती आहे. तर त्या वृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला असतात. म्हणून तो मोहित तसा तुम्हाला वाटतो. तो खलनायक असा म्हणणार नाही, पण ती एक वृत्ती आहे. त्या वृत्तीचा मी तरी नाहीये. पण जसं मला सुद्धा अगदी इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला पटकन आधी मोहितच येऊन गेला. सो तुझ्या आजूबाजूला सुद्धा अनेक जण आहेत की जे मोहितच तुलाही समजत असतील. सो असे काही अनुभव सुद्धा तुला आलेत का की मोहित समजून तुला कुणी काय कशा पद्धतीने तुझ्याशी वागलं? की मी एका कामासाठी बँकेत गेलो होतो आणि लिफ्ट मधून उतरताना मी पूर्ण मास्क लावला होता. त्याच्यानंतर मी जॅकेट घातलं होतं. मी कुठेही ओळखू येईल का, माझ्या इयरबड्स होते माझ्या कानामध्ये आणि कुठेही गॉगल लावला होता, ओळखू येईल असं काही नव्हतं. पण त्यांनी कसं ओळखलं त्यांनाच माहित. आणि त्यांनी मला, तुम्ही मोहित ना, मला तुमचा खूप राग येतो, असं करून जाता जाता एक कॉम्प्लिमेंट दिली. मी त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतो.
जसं आम्ही बघितलं निखिल राऊत अगदी डाऊन टू अर्थ म्हणजे अगदी साधा राहणारा, जमिनीवर राहणारा कायम आम्ही पाहिलाय. म्हणजे बऱ्याचदा तू ट्रेनने सुद्धा ट्रॅव्हल करताना पाहिलेला आहे. सो एक सेलिब्रिटी झाल्यानंतर सुद्धा ट्रेनने ट्रॅव्हल करण्याचा तुझा काय अनुभव आहे? एकदा तर काय ते त्याला म्हणतात, जॅम होता, मेगा ब्लॉक होता आणि हे मला नव्हतं माहित आणि मी शूटिंग करून त्या मेगा ब्लॉकच्या दिवशीच प्रयोगासाठी लोकलनी प्रवास करत होतो. आणि मला नंतर कळलं की मेगा ब्लॉक असल्यामुळे एक एक ट्रेन स्लो आणि एकाच रूटनी चाललेली आहे, एकाच ट्रॅकवरून चाललेली आहे. तर मग अशा वेळेस मी प्लॅटफॉर्मवरून उतरून दुसऱ्या रस्त्यावर जाऊन मग बाय रोड काहीतरी कुठलं तरी वाहन मिळतंय का असा प्रवास करून नाटकाच्या प्रयोगांना पोहोचलोय. असेही प्रसंगी येत असतात मजेशीर. तोच जो सुरुवातीचा काळ, जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आला आणि करिअरची सुरुवात झाली, कुठे राहायचं, काय करायचं, काय खायचं प्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळ्या सोयी करून तू आलास का तुला इथे येऊन करावं लागलं? स्ट्रगल तर मी करत होतो. घरच्यांना माहित नव्हतं काही गोष्टी, की हा कुठे चाललाय. आणि मी ऑडिशनला मुंबईत यायचो. ऑडिशन द्यायचो. कुठे काम मिळतंय का बघायचो. जर काम मिळालं तर 2 दिवस 3 दिवस मुंबईत राहावं लागायचं आणि ती राहण्याची सोय माझ्याकडे नव्हती. तेव्हा मी दादर टीटीला म्हणजेच अ, आपलं महाराष्ट्र परिवहन मंडळाचं जे जो स्टँड आहे, तिथे मी झोपायचो कधी-कधी किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपायचो. सुलभ शौचालयामध्ये अंघोळ करायचो आणि फ्रेश होऊन दुसऱ्या दिवशी शूटिंगला किंवा ऑडिशनला जायचो. असेही काही गोष्टी केल्या. तर ते स्ट्रगलचे दिवस होते, मजेशीर दिवस होते. तेही एन्जॉय केलेत. कारण मुंबई माझ्यासाठी नवीन होती आणि त्या मुंबईचं एक आकर्षण त्यावेळी माझ्या मनात होतं, की स्वप्न पाहायचो, की यार नाही मुंबईत आपलं घर असायला हवं. मुंबईत आपण स्ट्रगलसाठी जातोय. मुंबई खूप मोठी नगरी आहे. या मुंबईने मोठे स्टार्स बनवलेत, सुपरस्टार्स बनवलेत. मग चालतच बँड्रा, बँडस्टँड पर्यंत जायचो. मन्नतच्या समोर जाऊन बसायचो. गॅलक्सीच्या समोर बसायचो किंवा नाटक वेडा असल्यामुळे शिवाजी मंदिरच्या बाहेर बसायचो. तर ह्या आठवणी आहेत की ज्या सुरुवातीला मला या मुंबईच्या खूप जवळ घेऊन आल्या आणि त्यावेळेस त्याचं एक अट्रॅक्शन असायचं की हा इथे शिवाजी मंदिरला आपला नाटकाचा प्रयोग लागला पाहिजे. मुंबईचं नाटक आपल्याला मिळायला पाहिजे. सुयोग नाट्य संस्थेच्या गाड्या जायच्या. ह्या नाटकाच्या बसमधून आपण प्रवास केला पाहिजे. चंद्रलेखाची गाडी जायची. ह्या नाटकाच्या बसमधून आपण प्रवास केला पाहिजे. ह्या संस्थेच्या नाटकात आपण काम केलं पाहिजे. अशा कुठेतरी ती स्वप्न असायची आणि मला त्या 2-3 दिवसात जर जेवढा काही रात्रीचा वेळ मिळायचा तर ह्या रात्रीच्या वेळेत मी तिथे त्या सगळ्या स्पॉट्सवर फिरायचो. ती मजा घेत. आणि याच मुंबईमध्ये आज तुझं स्वतःचं घर आहे, स्वतःची गाडी सुद्धा आहे. सो जसं तू सांगितलंस, की ट्रेननी बऱ्याचदा प्रवास केला, पण जिथे शक्य आहे तिकडे कारहीतून येतोस. तुझ्या कार बद्दलचं एक थोडंसं वेगळंच काहीतरी म्हणजे एक वेगळेच किस्से आम्हाला ऐकायला मिळाले. तुझी कार आणि मुंबईचा पाऊस याचं काहीतरी वेगळंच नातं आहे. तर हे अरे बापरे! नेमकं नातं आहे? बरं मुंबई आवडते हे तर आहेच आहे, पण मुंबई पावसासहित मला कधीच आवडत नाही. मुंबईत जे काही रस्त्यांवरती पाणी साचतं आणि त्यामुळे मी बांद्रा कलानगर सारख्या ठिकाणी राहत असताना माझी पहिली गाडी मी जी घेतली होती i20 गाडी, ती पाण्यात गेली. त्यामुळे पहिल्या पावसात एक वर्ष ती पाण्यात गेली. ठीक आहे, तोपर्यंत चाललं झालं ते इन्शुरन्सवर काही गोष्टी झाल्या मॅनेज. पण परत 2 वर्षानंतर परत ती पाण्यात गेली आणि परत तोच त्रास झाला. शेवटी मला त्या गाडीला टाटा बाय-बाय करायला लागलं आणि त्याच्यानंतर मी बोट घ्यायचा विचार करत होतो. पण माझी बायको म्हणाली, "नको आपण असलं काही नको." म्हटलं, "ती गाडी शिकली पाण्यात पोहायला, तर मी ॲटलीस्ट वलवत-वलवत तरी जातो शूटिंगला, नाटकाला." अशी परिस्थिती होते मुंबईत पावसाळ्यात. पण हो, मी ती गाडी मिस करतोय. कारण त्या गाडीवर लाँग ड्राईव्हला मी आणि माझी बायको खूप धमाल करायचो आम्ही.
जसं आता बायकोचा विषय निघाला, आम्ही असं सुद्धा ऐकलंय की लग्नाच्या पहिल्या रात्री तुमच्या रूम मधून भांड्यांचे घडाघड आवाज आले. काय झालं होतं नेमकं? ऍक्च्युली तसं काहीच घडत नव्हतं. ते एक चुकून धक्का लागला होता, असं काही समजू नका. पहिल्या रात्री जे घडतं ते नंतर घडलं. पण त्या दिवशी म्हणजे आमच्या छोटंसं घर, मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलोय. आणि जसं शक्य होईल तसं आमच्या वडिलांनी छोटंसं घर घेतलं. त्या घरात आम्ही राहत होतो सगळे. आमचं चौकोनी कुटुंब. मी, आई, वडील आणि माझी मोठी बहीण. तर मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री लग्न झालं, पूजा वगैरे ते सगळे रिच्युअल्स असतात आणि काही खेळ असतात. तर ते सगळं करून झाल्यानंतर मी दमलो होतो प्रचंड. लग्न नाशिकला होतं, त्यामुळे नाशिकवरून आम्ही पुण्याला गेलो होतो. माझी बायको मयुरी, ती लग्न होऊन पुण्याला आली होती त्या रात्री. आणि छोटंसं घर, वनरूम किचनचं घर आमचं. त्यामुळे त्या एका रूम मध्ये 10 बाय 10च्या कितीसे असे जण मावतील. त्यामुळे आम्ही किचन मध्ये मी आणि बायको झोपायचो. तर पहिल्या रात्री तसंच झालं. आम्ही किचन मध्ये खाली गादी टाकून अगं बाई अरेच्या सारखा तो सीन झाला होता, की ज्यामध्ये बांगड्यांचा आवाज होत होता म्हणून बांगड्या बांधल्या. आणि कुठेतरी पायानी धक्क्यानी कुठेतरी एक तांब्या पडला आणि आवाज झाला. त्यामुळे घडलं काहीच नाही. पण आठवणी मात्र आहेत, या खूप छान आठवणी आहेत. येस, तू तुझी सगळी स्वप्न कुठेतरी पूर्ण करत आलेला आहेस आणि याच्या मागे बाप्पाचा आशीर्वाद खूप जास्त आहे असं म्हणायला हवं का? कारण तू खूप धार्मिक आहेस आणि मला वाटतं रोज सकाळी देवपूजा ही कंपल्सरी तुझी ठरलेलीच असते. तू बाप्पाच्या श्रद्धेबद्दल काय सांगशील? कुठेही गेलो, मी नाटकाच्या दौऱ्यावर जरी असलो, मी प्रवासात जरी असलो किंवा आता आम्ही गेले काही महिने परगावात म्हणजे दुसऱ्या राज्यात जाऊन शूटिंग करत होतो. तर कुठेही असो माझ्या हॉटेलच्या रूमवर, मग ती कितीही 5 स्टार असो, 7 स्टार असो हॉटेल, परदेशात असो, तरी सुद्धा माझ्यासोबत माझे बाप्पा आणि स्वामी ह्या दोन गोष्टी माझ्या सोबत असतात, माझ्या रूम मध्ये असतात. तेव्हा ती श्रद्धा आहे, ती प्रत्येकाची असते. माझीच असं नाही, प्रत्येकाची असते. पण मला आवडतं, म्हणजे थोडं स्पिरिच्युअल आणि धार्मिक असल्यामुळे. तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये ती कृतज्ञता दिसून येते आणि बऱ्याचदा तू बाप्पाशीही असाच एकटाच बोलत असतो असं सुद्धा बऱ्याचदा होतं तुझ्या बाबतीत. पण देवाशी बोलणं हे तरी ओके, हे तरी नॉर्मल आहे. पण असं आम्ही ऐकलंय की तू गाडीत जेव्हा तू ड्राईव्ह करतो, गाडीत म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? बरं, हे गाडीत असताना मी एकटाच असतो, मी गाडीशी बोलतो, हे तुमच्यापर्यंत काय गाडीने सांगितलं? पण हो, मी माझी आधीची गाडी असो किंवा आता नवीन गाडी असो, कुठलीही गाडी असो, माझी बाईक असो, माझी जुनी बाईक असो, पहिली घेतलेली बाईक असो किंवा माझी सायकल असो. मी सायकल पण चालवतो. सायकलचं पण वेड आहे. फोल्डिंग सायकल आहे माझ्याकडे, ती गाडीत असते. त्यामुळे काही असो, माझं जे वाहन आहे ते माझं आहे आणि ते मला प्रचंड प्रिय आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारत असतो. बऱ्याचदा प्रवासात किंवा शूटिंग वरून घरी जात असताना जो मधला वेळ असो, तास, 2 तास, 1.5 तास, कधी कधी ट्रॅफिकमध्ये बराच वेळ लागत असतो. तर अशा वेळेत मी कधी कधी नाटकाचे डायलॉग्स पाठ करत असतो, बोलत असतो, त्याची प्रॅक्टिस करत असतो. जसं एखादा गायक रियाज करत असतो, एखादी गायिका रियाज करत असते, तसं मी माझ्या नाटकांची वाक्यांची तालीम करत असतो. तसंच मी माझ्या त्या गाडीशी सुद्धा गप्पा मारत असतो. त्यामुळे त्या गाडीशी बोलत असतो, तिला पुरवाळत असतो, तिला थँक्स म्हणत असतो. म्हणजे कधी माझी ट्रिप संपली की मी तिला थँक्स म्हणून तिला लॉक करून टाटा करून निघतो. हे मीच नाही, माझी बायको सुद्धा करत. त्यामुळे हो, ती आमची एक मेंबर असते, आपली फॅमिली मेंबर आपण तिला मानतो. त्यामुळे छान वाटतं असं. आणि त्यामुळे कदाचित ती त्रास देत नाही मला कुठल्या प्रकारचा, वाटेत, रस्त्यात, कुठेही. टचवूड, म्हणजे अजूनपर्यंत असं कधीच घडलेलं नाही.
गाडीची तू जशी इतकी छान काळजी घेतो तेवढी तू स्वतःचीही तितकीच काळजी घेतो. म्हणजे तुझ्या स्किनच्या बाबतीत, हेअर असेल, फिटनेस असेल, तू खूप पर्टिक्युलर आहेस. तर त्यासाठी काय काय तुझं शेड्यूल असतं, काय काय नेमकं करतो, आम्हालाही नक्की आवडेल ऐकायला. फिटनेसच्या बाबतीत थोडं फार फिटनेसच्या बाबतीत म्हणजे मी मस्क्युलर जिम करतो आणि असं असं माझं रुटीन नाहीये. पण मी कंपल्सरी अर्धा तास ते 1 तास वॉक हा माझा कंपल्सरी ठरलेला असतो. मग तो शूटिंग नसेल त्या दिवशी बाहेर जाऊन असो किंवा घरी ट्रेडमिलवर. पण अर्धा ते 1 तास कंपल्सरी वॉक करणं हे माझ्यासाठी नित्य नियमाचं आहे. त्या व्यतिरिक्त प्राणायाम करतो आणि स्किनची काळजी, केसांची काळजी घेणं हे तर माझं कर्तव्य आहे. कारण मी एक ऍक्टर आहे. सो लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मला स्वतःच्या त्वचेची, केसांची काळजी घेणं, निगा राखणं फार गरजेचं आहे. तुझ्या आपण हेअरस्टाईल बद्दल आता आपण बोललो. आता ही जी आहे आत्ताची हेअरस्टाईल निखिलची, हो, ती गेल्या हो. काही काळापासून आपण पाहतोय. पण मी खरं सांगू का, मला ती जी महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या वेळची जी हेअरस्टाईल होती ना, ती मी खूप जास्त मिस करते बरं का. हो, त्याच्यामध्ये बरं. वेगळाच खरं तर निखिलचा लुक पाहायला मिळाला. म्हणजे मी खरं सांगते, की म्हणजे मीही त्या दरम्यान कॉलेजमध्येच होते. तुझा त्यावेळेचा जो लुक पाहून तुला खरंच आपला मराठीचा शाहरुख खानच असं म्हणायचे त्यावेळी आपल्या कॉलेजमध्ये. अरे आपल्या मराठीला शाहरुख खान आला, शाहरुख खान आला. असं निखिल हे नाव खरं तर नंतर आमच्यासाठी तो शाहरुख खान पहिले असायचा. सो माझ्यासाठी सुद्धा शाहरुख खान खूप माझा अत्यंत फेवरेट ऍक्टर आहे. आणि त्याचं स्ट्रगल सुद्धा खूप मोठं आहे. आणि आज तो ज्या लेवलला पोहोचला आहे, तर त्याच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. तर ती हेअरस्टाईल, त्या हेअरस्टाईल विषयी हो मला पण आवडायची ती हेअरस्टाईल. पण त्यावेळेस मी स्वतःकडे फार असं प्रकर्षाने बघितलं नव्हतं, की आपण काय हेअरस्टाईल फॉलो करते. ते एक वेळ असतं, तो तो काळ होता. आपण 90s किड्स जे आहेत, त्यांना शाहरुख खान सारखेच केस करून फिरायला आवडेल. पण आता ते केस तसे टिकवणं, त्याची निगा राखणं हे खूप अवघड झालंय. आता शाहरुख सुद्धा माझ्यासारखेच केस ठेवतो. कदाचित मला बघून ठेवत असेल. पण आता जुन्या शाहरुखची ती स्टाईल गेलीये. त्यामुळे जसजसा ट्रेंड बदलत जातो तसतसे तुमचे स्टाईल्स पण बदलावे लागतात तुम्हाला. पण आता ना आम्हाला निखिलला त्या शाहरुखच्या रूपामध्ये खरं तर ऐकायला आवडेल. तर तू आमच्यासाठी काही शाहरुखचा असा तुला खूप आवडलेला डायलॉग बोलू शकतोस का? म्हणजे ही माझी मनापासूनची इच्छा तेव्हापासून होती बरं का, जी आता या इंटरव्ह्यूच्या हो, निमित्ताने मी पूर्ण करते. शाहरुख खान, मुळात शाहरुख शाहरुख मला ना नंतर नंतर फार आवडत गेला. चकदेमध्ये म्हणा किंवा स्वदेशमध्ये. तर पण आपल्याकडे एक शाहरुखची स्टाईल म्हणा किंवा मिमिक्री आर्टिस्टनी तो डरमधलाच शाहरुख अजूनही लोकांच्या डोळ्यासमोर येतो, की तो म्हणजे हे 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 किरण तो किंवा हे सेनोरिटा हे हे तोच येतो. पण त्याची स्टाईल अजूनही म्हणजे 2 हात हे करून तो जो काही सगळ्या तरुणींना घायाळ करतो, तर ती स्टाईल आणि किंवा त्या स्टाईलच्या भूमिका करायला मला प्रचंड आवडते. जसं मला एक विचारायचं की बरेच मराठी कलाकार आता बोल्ड सीन्स देताना पाहायला मिळतात. तो बोल्ड लुक सुद्धा कॅरी करतात. सो तुझा असं काही प्लॅन आहे का? त्या कॅरेक्टरची, त्या कथेची जर रिक्वायरमेंट असेल, तर एखादा सीन जो आपसूक येऊन जातो, अशा प्रकारचा सीन करायला मला माझी काही नसणार आहे, एक ऍक्टर म्हणून. पण तो केवळ एक त्याच्यामध्ये घुसडलेला असेल आणि कुठेतरी ते सगळं हिडीस तो प्रकार जर वाटत असेल कथेत, स्क्रीन प्ले मध्ये किंवा मला नरेशन देताना, तर मी अशा भूमिका कधीच करणार नाही. अशा मी 2 भूमिका या आधीच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती होणार होत्या. अशा 2 भूमिका मी स्वतः सोडल्या, की मला ते पटलं नाही, की त्यांनी सांगताना ती कथेची गरज आहे असं म्हणून सांगितलं, पण मला ती कथेची गरज वाटत नव्हती. म्हणून मग मी त्या भूमिकाच सोडल्या. जसं आपण कायम तू बोलत आलायस की मला जे पटेल ते मी करतो.
तर इंडस्ट्रीमध्ये आता तुला इतकी वर्ष झाली, तर इंडस्ट्री मधली सगळ्यात तुझी आवडती गोष्ट कोणती आणि न आवडणारी गोष्ट कोणती, हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. आवडती गोष्ट म्हणजे एखादं प्रोजेक्ट मला नव्याने ऑफर होणं, ते सुरू होणं. आणि न आवडती गोष्ट म्हणजे केलेल्या कामाचे पैसे उशिरा मिळणं, ही अत्यंत न आवडती गोष्ट आहे. तर ते आहे कुठेतरी आमच्या क्षेत्रात पैसे उशिरा मिळतात कधी कधी. फार कमी आहेत असे लोक की जे अगदी वेळेला तुम्हाला पैसे देतात, पण आहे थोडस तगादा लावायला लागतो. तर ती गोष्ट थोडीशी खटकते तुमच्या क्षेत्रातली. कुठेतरी निखिल असं तुला वाटतं का, की तुला रोल देताना अजूनही थोडासा बायस विचार केला जातो, एक वेगळ्या धाटणीचा रोल अजूनही म्हणावा तसा तुला मिळाला आहे असं तुला वाटतंय का, अजूनही तू शोधात आहेस? एक आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की हा खलनायकी भूमिकांमध्ये काम केलं यांनी तर याला खलनायक म्हणूनच काम द्यायला हवं. तर हा दृष्टिकोन थोडासा निर्माते किंवा चॅनल पर्सन्स यांनी बदलला पाहिजे. मीच असं नाही, अनेक अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत की ज्या आणखीन वेगळं व्हेरिएट्स काम करू शकतात, त्यांची ऍबिलिटी आहे. तर त्यांना तशी कामं द्या. एका पठडीमध्ये, एका छापात अडकायला कुठल्याच ऍक्टर्सला आवडत नसतं. किंवा कुठलाच ऍक्टर वाईट नसतो, त्याचं कास्टिंग परफेक्ट होणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे कुठेतरी ते सेफ गेम खेळत असतील कदाचित की नाही यार, हा विलन म्हणून हिट आहे तर मग ह्याला विलन म्हणूनच द्या. फुल लेंथ भूमिका फार कमी केल्यात सिनेमांमधून म्हणा किंवा मालिकांमधून. तर फुल लेंथ भूमिका मला करायला आवडेल. रोमॅन्टिक भूमिका मला करायला आवडतील, ज्या अजून करायच्या बाकी आहेत फुल लेंथ रोमॅन्टिक भूमिका. तर निर्मात्यांनो, दिग्दर्शकांनो, चॅनल पर्सन्स, तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की याआधी तुम्ही खूप छान विश्वास टाकलात माझ्यावर एक अभिनेता म्हणून. अजूनही थोडा विश्वास टाका आणि अनेक अशा भूमिका ऑफर करा मला. मला लोकांचं, प्रेक्षकांचं मनोरंजन करायला फार आवडेल. या अनेक भूमिका या खूप गाजलेल्या आहेत. अनेक भूमिकांना खरं तर वेगवेगळ्या अवॉर्ड शो मध्ये नॉमिनेशन सुद्धा मिळालंय. पण फारच कमी वेळा स्टेज पर्यंत निखिल राऊत आम्हाला जाताना दिसला. तर काय याच्या मागे नेमकं कारण आहे? कधी आम्हाला स्टेजवर निखिल राऊत पाहायला मिळणार आहे? अर्थात एखादं बक्षीस मिळणं किंवा तुमच्या कामाचं कौतुक होणं हे फार महत्वाचं असतं एखाद्या नटाला. तर मला सुद्धा अपेक्षा असते की यार, आपलं नॉमिनेशन होतं प्रत्येक वर्षी, नाटकासाठी म्हणा, सिरियलसाठी म्हणा, आणि बक्षीस मिळत नाही. कुठेतरी त्या क्षणाला माणूस असल्यामुळे एक तुमचा हिरमोड होणं स्वाभाविक आहे. पण त्याचसाठी काम करत राहणं किंवा तेच म्हणजे सगळं आहे असं मला अजिबात वाटत नाही. प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद हा लाभणं हे फार महत्वाचं आहे. खरंच खरंच खूप छान, आणि तुला खूप खूप शुभेच्छा आहेत पुढच्या तुझ्या या पूर्ण कारकिर्दीसाठी. खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यास, मोकळेपणाने तुझ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल खरंच तुझं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुमचेही मनापासून आभार. माझ्या मनातल्या अनेक गोष्टी नव्याने ताज्या केल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. थँक्यू सो मच. मराठीशो.com मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या स्पेशल शो मध्ये पुन्हा भेटणार आहोत नव्याने एका नवीन सेलिब्रिटीला घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आणखी बातम्यांसाठी लॉग इन करा मराठीशो.com.